रन नॉट आउट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 4 षटकांची मॅच. चला सामन्याला सुरुवात. पहिला बॉल विदिन 15 मिनिट्स मध्ये तुम्हाला 3 ओव्हर टाकायचे आहेत 15 मिनिटांमध्ये. या वेळेचा बॉल आतमध्ये येणारा भस करून आतमध्ये आलाय. 4ही मुंड्या चित केलं फलंदाजाला. वैविध्यतापूर्ण गोलंदाजी करण्यासाठी महारथ राहुल पाटीलकडे आहे. त्याच्याकडे वेग आहे. फ्रूट सलाड गोलंदाजी करतो. यॉर्कर आहे. वेग प्रचंड आहे. कटर चांगले आहे. स्लोअर बन चांगला आहे. कधी चेंडू आतमध्ये कधी चेंडू बाहेर घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. चांगला बॉल इथे आत आलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती धाव आलेली नाही. दुसरा बॉल डाव्या एसीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. एक चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. दुसरा चेंडू डाव्या एसीच्या बाहेर. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळतात. दोन्ही हात पंचांनी दोन्हीला जमिनीला समांतर केले. चेंडू अभांतर आलाय. एक एक धाव सर्वाधिक महत्वाची राहणार आहे आणि एक एक धावेने तुम्ही मोठं लक्ष उभं करू शकता. कोलातला बॉल संयमाने केला. बॅकलेफ्टला खाली ठेवलंय. सिंगल घेत असताना इथे पाहायला मिळतात. अनेक वेळेला आपण म्हणतो ना काका की फलंदाजांनाही कधी कधी गवंडी बनावं लागतं. गवंडी जसा विटेवरती वीट रचत एक मोठी भिंत उभी करतो तसंच खेळाडूंना धावेवरती धाव उभी करत धाबांची एक मोठी भिंत उभी करणं गरजेचं राहतं. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. खुला गट सरस्वती आणि भवानी सरकार दोन्ही टीम कॅप्टन या. चला टॉस करण्यात येईल. दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. ओपनचे संघ खेळतील आणि ज्यामध्ये पहिला सामना थोड्याच वेळामध्ये फुललेनचा बॉल लोअर फुलटोच होता. हलक्यात आणि ऑन साईडला टर्न केलाय. सिंगल येत असताना इथे पाहायला मिळते राकेश प्रभू. गिवली पालघरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सिंगलला त्याच्या बॅटमधून असताना पाहायला मिळते आहे. या मैदानावरती धावा आणि धावा सातत्याने बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वरती हल्ला चढवलाय. चांगला स्ट्रोक. बॉटम हँडचा वापर चांगला केला. हँड आणि कोऑर्डिनेशन पाहता जुळलं. आडवा बॅटने जुळून येती रेशीम गाठी. फोटोजेनिक स्ट्रोक. आडव्या बॅटने ठोकला. आडव्या हाताने घेतलं गोलंदाजाला आणि ठोकला चौकार. धावफलकावरती 13 ऑन दी बोर्ड. काय बॅटिंग चालू झाली आहे पहा. मैदानाच्या आतमध्ये करण उतेकर. ज्याच्या नावापुढे कर ना त्याच्या नावापुढे धावा. अनेक वर्ष क्रिकेट जगतामध्ये ही गोष्ट सातत्याने पाहायला मिळाली आहे. मग ज्यामध्ये सचिन तेंडुलकर असतील, सुनील गावस्कर असतील, अगदी अजित वाडेकरांपासून मग अगदी त्याच वेळेला लोअर फुलटो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस ओपन केला. मला वाटतं कुठे ना कुठेतरी थोड्या वेळापूर्वी प्रदीप पाटील या खेळाडूने पाहिलंय. पदल आदित ते केलं नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 षटकांची मॅच. 13-0. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना कुंभार ते टीम या डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. वाडेकर अगदी त्याच वेळेला अजित आगरकर. कारण तो रत्नागिरीच्या दापोलीचा आहे. अक्षरशः मग त्याच्या बॅटमधून लॉर्ड्समध्ये एक शतक पाहायला मिळालं होतं. सचिन तेंडुलकर असेल. कर ज्याचं नाव पुढे त्याच्या नाव पुढे धावा. मग अगदी सातत्याने पाहायला मिळाल्यात. त्याच वेळेला करण उतेकर चांगली फलंदाजी करतोय. 11 वरती तो नॉट आउट आहे. गोलंदाजी मार्कमध्ये विघ्नेश साखळतोडे. विघ्नेश साखळतोडेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. क्वालिफायरची मॅच आहे आणि या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा परफॉर्मन्स या खेळाडूंचा राहणार आहे. एकाच तालुक्यातील 2 संघ पाहायला मिळतात. एका जिल्ह्यातील. लोअर फुलटोज होता. कबसला केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. खराब फेकी.
राकेश प्रभूला स्ट्रायकर एंड वरती आणणं ही बाब योग्य नाहीये. पुढच्या बॉलवरती यदा कदाचित मोठा फटका आला तर विघ्नेश साखळतोडे या खेळाडूसाठी आवर्जून एखादी कविता म्हणेल. धावफलकावरती धावा जिथे मात्र 15 पाहायला मिळाला. 15 ऑन दी बोर्ड आहेत. 15 धावा धावफलकावरती. क्वालिफायरचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला नाही. सरस्वती आणि भवानी सरकार. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल. विघ्नेश साखळतोडेला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. मला बेलापूरचं मैदान या खेळाडूला पाहिल्यानंतर अगदी डोळ्यासमोर येतं आणि रोड सेफ्टीसाठी आयोजित केलेली प्रीमियर लीगची स्पर्धा देखील त्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स दाखवला होता. यावेळेला वाईड यॉर्कर. वारंवार चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवल्यात. अगदी कारगर साबित राहिले. क्षेपणास्त्रांचा मारा बडी मार इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. विघ्नेश साखळतोडे या गोलंदाजी धार अद्याप बोथड झालेली नाहीये. काय बॉल पाहायला मिळाल्यात. त्याच्या भात्यामध्ये अनेक कारगर चेंडू आहेत. ते बाहेर त्याने काढलेत. वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. लोड फुलटोस आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धाव मिळतील त्याच्यावर. हा आलाय खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार. 19 धावा धावफलकावरती आहेत. छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. समोरच्या बाजूला एक मोठासा फ्लेक्स देखील तुम्ही पाहत आहात. 19 धावा जैल जगात भारी. 19 फेब्रुवारी. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा ऐकत तो राजा शिवछत्रपती. स्वीचिक फटका फसला होता. क्षेत्ररक्षक नाहीये. इथे मात्र चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक चौकार. वरती आहे. 23 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. खोलातला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला होता. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न केलेला नाहीये. राकेश प्रभू स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आज या सुरत नगरीमध्ये आल्यानंतर खरं तर या सुलतानिया जिमखान्यामध्ये आणखीन एका व्यक्तीने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. प्रत्येकाची मनं जिंकली. जर का ही स्पर्धा मराठी समाजाची आहे, मराठी भाषिकांची आहे. डीजे मास्टर हा गुजराती आहे, परंतु प्रत्येक गीत त्याने मराठी वाजवलंय. फोर ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. 24 फेब्रुवारी हा दिवस सचिन रमेश तेंडुलकरच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचा होता. द्विशतक. एक दिवसीय क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक त्याच्या बॅटमधून आलं. रवी शास्त्रीने म्हणालं होतं फर्स्ट मॅन इन दिस प्लॅनेट. काय द्विशतक त्याने ठोकलं होतं. अगदी त्याची चर्चा होत असताना पाहायला मिळाली. आणि 24 एप्रिल त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचा दिवस. रुपेचा पहिला बॉल खोलात टाकलेला होता. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळेल. रुपेश नाही, जिथे मात्र विघ्नेश साखळतोडेच्या पावलावरतीच पाऊल ठेवलंय. वाईड यॉर्कर टाकायचे जणू का हाच वज्र निर्धार इथे या खेळाडूंचा पाहायला मिळालाय. सातत्य गोलंदाजीतला राखण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा एकंदरीत 25 मांडल्यात. 25 ऑन दी बोर्ड. रुपेश गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतात. रुपेश चला 9 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ खर्च झालाय. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर
कंप्लीट व्हायलाच हव्यात. फिल्डिंग करणारी टीम आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोलातला बॉटम हँडचा वापर इथे चांगला पाहायला मिळाला. सिंगल मिळेल. राकेश प्रभू इंटरेस्टेड नाही आहे दुसरी धाव घेण्यासाठी. सिंगल आली. 26 धावा धाव फलकावरती. 26 ऑन दी बोर्ड. केवळ एकेरी येत असताना पाहायला मिळते. 26 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आवश्यकता आहे ती मोठ्या धाव संख्येची, मोठ्या फटक्यांची. ते येतील का? चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन सरस्वती आणि भवानी सरकार. टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटोस आउट ऑफ दी पार्क. राकेश प्रभूच्या बॅटमधून षटकार. हा असा फलंदाज आहे की त्याच्या बॅटला बॉल लागला की सीमारेषा ओलांडताना पाहिला मी तो. बेदरकार फटकेबाजी मैदानावरती. झंझावाती खेळ. पुढचा बॉल आणखीन एक लांब वरचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आज जिथे गुजरात मध्ये आहे, मला हे म्हणायला काही वावगं वाटत नाही. अदानी आणि अंबानींना जेवढी 100 रुपयाची नोट शुल्लक आहे ना, तेवढ्या या खेळाडूला धावा शुल्लक आहेत. बॅटला धावा चिटकूनच येत आहेत. 2 षटकार आले लांब लचक. संघाची धावसंख्या 38. 38 ऑन दी बोर्ड. कदाचित या षटकामध्ये आणखीन काही चेंडूवरती आणखीन काही षटकार पाहायला मिळतील की काय. मोठी फटकेबाजी पाहायला मिळते जिथे मात्र राकेश प्रभू 4 रीतीने तो बॅटिंग करतोय. तिसरा लगातारचा तिसरा 3rd इन रो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रभु अभी देखे कहा है जल में तुमने हमारे उड़ान के, वो और होंगे जो डर गए दिक्कत आसमान के. हा खेळाडू वेगळ्याच प्रतीचा आहे. 3 बॉल 3 षटकार. संघाची धावसंख्या 44 ऑन दी बोर्ड. चला घाई व्हायला हवी राकेश प्रभू. काही हरकत नाही. मला वाटतं बॉल लागला की तो बाहेरच जातोय. चला बॉल द्या. आणखीन एक चेंडू अवेलेबल करा. चला चेंडू अवेलेबल होऊ द्यात. कारण पुढे इथून पुढे अजूनही आपण पाहिलं ना तर 11 मॅचेस बाकी आहेत. 11 मॅचेसचं शेड्यूल अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी जवळपास 4 ते 5 वेळेला अनाउन्समेंट केली आहे. दोन्ही टीम कॅप्टन चला लवकर या. 11 मॅचेस बाकी आहेत. इथून धाव फलकावरती धावा एकंदरीत 44 बनल्यात. 18 मॅचचं शेड्यूल आहे. 11 सामने अजूनही बाकी राहिलेत. हाफ ट्रॅकर. आणखीन एक. दे धक्का घे छक्का. आकाशाला गवस निघालत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राकेश प्रभूच्या बॅटमधून षटकार. हिट मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू मारतोय. आणि म्हणून मी म्हटलं होतं राकेश प्रभूला की बॉल काही चेंज करण्याची चाचपणी करण्याची काय आवश्यकता आहे. ज्या रीतीने तो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धावा बनल्यात त्या 50 आणि 37 धावसंख्येवरती नॉट आउट. राकेश प्रभू याही मॅच मध्ये बॅटिंग करतोय. मागील सामन्यामध्ये 69, या मॅच मध्ये 37. नेक्स्ट मॅचचा टॉस सरस्वती आणि भवानी सरकार. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. भवानी सरकार टीम कॅप्टन. चला टॉस साठी या भवानी सरकार. आम्ही आपलं लक्ष वेधू. भवानी सरकार टीम कॅप्टन. चला त्वरित या. शेवटचं षटक. अनिकेत सकपाळ आलाय गोलंदाजी मार्क वरती. करण उतेकरने काहीच केलेलं नाहीये. तो सिंगल घेतो, नॉन स्ट्राईकला उभा राहतो आणि केवळ पाहत राहतोय राकेश प्रभूचे षटकार. लोअर फुलटोज ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. विघ्नेश
इथे मात्र चुकी झाली आहे विघ्नेश कडून. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धाव मिळतील त्या 4. हा चौकार. प्रभू आपण एक युथ आयकॉन आहात. आपल्याला पाहूनच आणि खेळाडू तशी वृत्ती दाखवतात. चला फील्ड पोझिशनचा हा नो बॉल. इथे येत असताना बाला मिळतोय का? फील्ड पोझिशनचा नो बॉल आहे का अंपायर? स्क्वेअर ऑफ द विकेट. फील्ड पोझिशन स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक चला घाई व्हायला हवी. जिथे मात्र हा नो बॉल आलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. नो प्लस आणि त्याच्यावरती चौकार. एकंदरीत 5 धावफलकावरती 55. 55 ऑन दी बोर्ड. धाबा आणि धावा सेल लागलाय जणू काय धाबांचा. फ्री हिटचा बॉल यावेळेला डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव इथून येते. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिले या षटकातील. अंपायर्स नो बॉल. बॅटिंग टीमने डीआरएस घेतलाय. बॅटिंग टीमने डीआरएस घेतलेला आहे. भवानी सरकार संघ चला त्वरित या. डीआरएस चा कॉल करण्यात आला. या आपण तिसऱ्या पंचांचं लक्ष वेधतो आहोत. सरस्वती संघाचा कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित आहे. भवानी सरकार. जर का आपण आणखीन काही चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. आणखीन काही चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर तुम्ही येऊ शकला नाहीत तर अपोनंट टीम कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. याचं कारण असं आहे की अपोनंट टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सरस्वती टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर सरस्वती टीम कॅप्टन हे टॉस विजेते. चला सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती जिथे अनिकेत. स्ट्राईक एंड वरती 37 धावा नॉट आउट बॅटिंग करणारा राकेश प्रभूला आपण पाहतोय. राकेश प्रभू स्ट्राईक एंडला आहे. पुढचा सामना 5 षटकांचा आहे. त्यापुढील सामने हे पहिल्या सत्रातले 5-5 षटकांचे आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने गॅप मध्ये शोधण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. राकेश प्रभू वंचित राहील स्ट्राईक पासून. सिंगल येते. केवळ एकेरी धाव. धावफलकावरती धावा एकंदरीत 57. 57 ऑन दी बोर्ड आहेत. इथून पुढे 11 मॅचेसचं शेड्यूल अजूनही कंप्लीट करायचं आहे. आज जिथे 18 सामन्यांचं शेड्यूल होतं आणि ज्यामध्ये 7वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. धावफलकावरती एकंदरीत 57 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 57 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न. फटका बसला. क्षेत्ररक्षक नाहीये. 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथून येईल. 58 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. एका बाजूला सरस नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. नेक्स्ट मॅच खुला गट तुम्ही पाहणार आहात. ओपनचे सामन्याला सुरुवात होतीये. खुला गटाचा सामने तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळतील आणि ज्यामध्ये ई ग्रुप मधील पहिली मॅच थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती जिथे अनिकेत काही का थांबत असताना पाहायला मिळतोय कारण रनवे मध्ये बिघाड झाला आणि क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल होत आहेत. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. जिथे बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला पाहायला मिळतोय. मोठी पोकळी आहे. लोअर फुलटोस ऑन साइडला कबूल आहे म्हणत असताना राकेश प्रभूने ठोकलाय षटकार. का बल्ला कर रहा है हल्ला. 14 चेंडू 44 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 8 फुटाच्या बॅटरसाठी 7 ते 8 फुटाच्या बॅटरसाठी किती वरती बॉल टाकला एखाद्या गोलंदाजाने तरी मला वाटतं कारण जास्तीची हाईट ती कॅरी होणार नाही.
षटकार आल्या ते दिल मांगे मोर. करण मला वाटतं आणखीन धावा त्याला हव्यात. खोलातला बॉल हेलिकॉप्टर लुक दिला. 45 धावा नॉट आउट पाहायला मिळेल इथे. राकेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छित होता. 45 वरती तो नॉट आउट आहे. 45 रन्स त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 65 धावा धावल खबरली आहेत. 65 ऑन दी बोर्ड. हे विसरून चालता कामा नये. अपोनंट टीम कडे राहुल पाटील आहे, विघ्नेश साखरतोडे आहे. धावा तेही बनू शकतात आणि सातत्याने मोठी फटकेबाजी तेही करतात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अनिकेत. यावेळेला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली आहे. 67 ऑन दी बोर्ड आहे. 68 रनचं टार्गेट या मॅच मध्ये. 68 धावसंख्येचा पाठलाग आणि चेसेबल आहे ही धावसंख्या. राहुल पाटील हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. या धावा बनू शकतात त्याचा प्रयत्न आपण निश्चित करू. पूर्वार्ध संपला. या आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत. गणेशजी रणपिसे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु त्याआधी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो आहोत. चला, बोरमाज वर्सेस भवानी सरकार या दोन्ही संघामध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सरस्वती काल आमचे मुकेश महालुंगे बोरमाजचे होते, त्याच्यामुळं तो शब्द आमच्या अजून तोंडामध्ये राहिला. सरस्वती वर्सेस भवानी सरकार. मी बाबू गुजर साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. आणि आर के मित्र मंडळ, विलास आंबिके, मनोज रानवडे, जयदास आपण सुद्धा यायचे. टॉस झाल्यानंतर या ठिकाणी सन्माननीय गुजर साहेब यांचा हृदय सत्कार सुद्धा होणार आहे. चला आपण या ठिकाणी टॉस करू. 2 सन्मान चिन्ह त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओपन गटातील हा पहिला सामना, तो म्हणजे भवानी सरकार वर्सेस सरस्वती 11. जर आपण पाहिलं 2-3 वर्षापूर्वी पाठी गेलात तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की हे 2 मातब्बर संघ होतं. टॉस केला जाईल. बाबू गुजर हे स्पर्धेचे सहप्रायोजक, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सरस्वती संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय आणि या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. एक आठवण केली जात आहे. रुपेश कोंडेकर आपण सुद्धा जॉईंट व्हा, कारण सन्माननीय बाबू गुजर साहेब यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करायचा आहे. रुपेश कोंडेकर चला जॉईंट व्हा. विलास आंबिके, जयदास, मनोज रानवडे आपण सुद्धा जॉईंट व्हायचंय. भरत आपण सुद्धा जॉईंट व्हायचं या ठिकाणी. तुकाराम यादव या जॉईंट व्हा. बाबू गुजर यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करण्यात येत आहे. जॉईंट व्हा आपण सर्वांनी. लाख मुलाचं आपण सहकार्य केलं त्याबद्दल या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने, आरके स्पोर्टच्या वतीने आपलं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. आपलं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या अशी एक नम्रतेची या ठिकाणी विनंती करतो आणि आमच्या सोबत अंतिम क्षणापर्यंत या ठिकाणी आपण उपस्थित राहावं अशी आम्ही या ठिकाणी माफक इच्छा व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो थँक. हॅलो 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 चेक 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 साऊंड. थँक्यू. जयजी भोसले सरांचा आवाज तुम्ही अगोदर ऐकत होतात. हॅलो 68 68 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. लक्ष्यांचा पाठलाग करत असताना विघ्नेशनी रोहन पहिला फुल टॉस चेंडू त्याला खेळून काढलाय. काऊ कॉर्नर डोक्याच्या वरून आउट ऑफ द पार्क. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6 धावा.
विघ्नेश यांना. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय गणेश आहेत. चेंडूला उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्याच्या समवेत रोहन कोरपे आपण पाहतोय. सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला, या अगोदरच्या मॅच मध्ये सामनावीरचा किताब मिळवणारा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आहे. 68 धावा बनवायचे, तर मोठं लक्ष चेस करायचं आहे. पण क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं नसतं, कोणतंही लक्ष छोटं नसतं. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा. 3 तासामध्ये एक विक्रम रचला होता, त्यात विक्रमाला 3.5 तासात मोडीत सुद्धा काढला होता. इतिहास या ठिकाणी बदलेल काय देखील पाहणं महत्वाचं आहे. गतवर्षी याच मैदानावरती 99 धावा 5 ओव्हरमध्ये चेस केल्या होत्या आणि या ठिकाणी 68 धावा 4 षटकामध्ये चेस करायच्या आहेत. आपण पाहतोय वा काय गोलंदाजी केली जाते, कमबॅक केलं जाते. या ठिकाणी गोलंदाज रोहित आपण पाहतोय. रोहित घरात गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक खूप महत्वाचं राहणार आहे दोन्ही टीमसाठी. कशा पद्धतीचा स्टार्ट दिला जातो हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. सध्याच्या घडीला मॅच मध्ये पहिला चेंडू षटकार पाहायला मिळाला होता, नंतर एक सिंगल, त्यानंतर एक डॉट पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रोहित. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर टर्न होतो आहे, बीट केलं जाते फलंदाज रोहन यांना. एक निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. रोहितला आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी करत असताना 68 धावा बनवायच्या आहेत. 68 धावा बनवत असताना जी सुरुवात अपेक्षित होती गोलंदाजांना, ती सुरुवात पाहायला मिळते सध्याच्या घडीला. यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न, टॉप एज स्वतः राकेश प्रभू कोणतीही चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन, रोहनला यावेळेस माघारी जावं लागणार आहे. आपण पहिल्या असेल ना तर विघ्नेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला होता. असं वाटलं होतं या षटकामध्ये 15-20 धावा जरूर येतील, परंतु आपण पाहतोय रोहन यांनी नाराज केलं. 3 चेंडू फेस केले, 3 चेंडूमध्ये आपलं अकाउंट सुद्धा ओपन केलं नाही. जी सुरुवात जरूर दिली होती विघ्नेशाने, परंतु रोहनला ते कंटिन्यू करता आली नाही. आणि यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज हवी झाले त्या ठिकाणी फलंदाजांवरती. 68 धावा बनवायचे आहेत. दोन्ही साईडने धावा येणं खूप महत्वाचं आहे. शॉर्ट बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. लगातारचा दुसरा गडी बाद. षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त होईल. एक षटका अखेर, धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. तर या ठिकाणी महाराष्ट्रातील गोड आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, IPL समालोचक, सन्माननीय सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय कुणालजी दाते सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या क्रीडा नगरीमध्ये RK चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ज्याच्या आवाजानं सर्वांनाच वेळ लावला ते आवाज तुमच्या आमच्या भेटीला येईल असे कुणाल दाते सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धावसंख्या आपण पाहिली असेल तर 7 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती राकेश प्रभू. यावेळेस समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय. बिग 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 6, बिग 8-6 षटकार. आपण पाहतोय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश साखरतोडे. धावसंख्या आपण पहिली असाल तर 13 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावा बनवायच्या आहेत. कुंभार ते संघाला विजय व्हायचा असेल तर आपण पाहतोय विघ्नेश साखरतोडे सारखा फलंदाज त्यांच्या एक अडथळा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेला खेळून काढला चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला, दन 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 करत सीमा रेखा पार, चौकार. 4 धावा.
चला नंतर चौकार आपण पाहतोय. पहिलं षटक राहिलं होतं कुंभारते संघाच्या नावावरती, परंतु दुसरं षटक आतापर्यंत राहिलं आहे पुनाडेवाडी संघाच्या नावावरती. जोपर्यंत मैदानामध्ये विघ्नेश उभा आहे, विघ्नेश साखरतोडे उभा आहे, तोपर्यंत या सामन्याचं चित्र कोणी सांगू शकत नाही. यावेळेस लॉंग ऑफ डोक्याच्या वरून आउट ऑफ द पार्क, बिग हिट, 6 षटकार. वैयक्तिक 3 षटकार च्या साह्यानं आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल. 23 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा राकेश, यावेळेस गती परिवर्तन, वा चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन असणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तुमच्याकडे व्हेरिएशन असेल ना, तुम्ही नक्कीच फलंदाजांवरती हवी होणार. याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. नाव आहे राकेश प्रभू. काय फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. 5 चेंडूमध्ये 5 षटकार, त्यानंतर 6व्या चेंडूवरती सन्मान दिला. आणि यावेळेस आपण पाहतोय धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती 6 पाहायला मिळाला, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर 6, एक डॉट बॉल. आपण पाहतोय दुसऱ्या षटकामधील अद्याप 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 68 धावा बनवायच्या आहेत. हे 2 चेंडू खूप महत्वाचे राहणार आहेत. त्यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साहिल उतेकर आहेत. कोणतीही चुकी करणार नाहीत. एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. एकापेक्षा जास्त मिळणार सुद्धा नाही. एकाच धावावरती या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. या सिंगल धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती तुम्ही पाहू शकाल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावा बनवायचे एक मोठं लक्ष्य आहे. आपण पाहिलं असाल ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक साऊथ आफ्रिका सामना झाला होता. ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा बनवल्या होत्या आणि 3.5 तासामध्ये तो विक्रम मोडीत सुद्धा काढला होता. त्या धावा चेस झाल्या होत्या. यावेळेस तसा कारनामा करावा लागणार आहे पुनाडेवाडी टीमला. आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू शॉर्ट बॉल होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होते. षटक क्रमांक 2 समाप्त होईल. 2 षटका अखेर धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 24 धावा. अजून आपण पाहिलं असाल तर 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज असणार आहे. 22च्या सरासरीनं या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे 22 धावा येणं खूप महत्त्वाचं राहणार आहे टीम पुनाडेवाडी संघाला. आणि या जर धावा चेस करायच्या असतील ना पुनाडेवाडी संघाला, तर विघ्नेश साखरतोडेला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे दमकम आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन कुंभारते गावाचा सुपुत्र साहिल उतेकर या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा खूप प्रभावित केलं होतं. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना साहिलने त्या धावा बनवून दिल्या नव्हत्या. यावेळेस समीकरण आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 44 धावा बनवायचे आहेत. 24 झाल्यात, 44 बनवायचे आहेत. पाहायचा पहिला चेंडू पडला जाईल 3ऱ्या षटकामधील साहिलच्या ओव्हरमध्ये. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक स्वतः राकेश प्रभू कोणतीही चुकी करणार नाही. जल्लोष पाहू शकाल, जल्लोष होतोय, का होणार नाही. आपण पाहतोय विघ्नेश या ठिकाणी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नितीन रिंगे, साहिल उतेकर. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलाय. यावेळेस समोरच्या दिशेने उंची जास्त, लांबी कमी, अमित उतेकर त्या ठिकाणी आहेत. कोणतीही चुकी करणार नाहीत. लगातारचा 2रा गडी बाद.
विकेट हॅट्रिक साठी असणार आहेत साहिल उतेकर. आरके चषक 2000 मधील दुसरी हॅट्रिक नोंदवली जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे सध्याच्या घडीला. आपण पाहतोय अनुभवतोय स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची, एक अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा, अर्थातच तुमची आमची सर्वांच्या आवडीची स्पर्धा आरके चषक 2026 मधील आजचा हा शेवटचा निर्णायक दिवस आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच, क्वालिफायरची मॅच, कुंभारते त्यांच्या विपक्षामध्ये पुनाडेवाडी. साहिल सज्ज होतील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. वाह, काय गोलंदाजी केली जाते, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आपण पाहिलं असाल तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. त्यानंतर 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज असताना या ठिकाणी साहिलला आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी आणि साहिलने करून सुद्धा दाखवलं मी तरी म्हणेल. कारण लगातारचे 3 चेंडू आतापर्यंत त्याने निर्धाव फेकले आहेत आणि त्यामध्ये 2 गडी सुद्धा बाद केली आहेत. महत्वाचं षटक, निर्णायक षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळी हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला. एक सिंगल डबलने काही प्रभाव पडला जाणार नाही कुंभारते टीमवरती. मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. 43 धावांची अजून सुद्धा गरज आहे. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 8 चेंडू मध्ये तब्बल 43 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणं खूप महत्वाचं राहणार आहे. यदा कदाचित 1-2 निर्धाव चेंडू गेले तरी पुनाडेवाडी या मॅच मधून खूप दूर जाऊ शकतो. स्ट्राईक एंडला एक आयकॉन प्लेअर आपण पाहतोय राहुल पाटील यांना सुद्धा खूप आजच्या दिवसामध्ये प्रभावित केला आहे. यावेळेस वाह, काय फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आदर्श पवार. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. एक धाव तर घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय अनिकेत मात्र धावबाद. या सिंगलने धावसंख्या 26 धावा धाव फलकावरती. पहिल्या इनिंग आपण पाहिली असाल ना तर राकेश प्रभूची खेळी आपण पाहिली असाल, ज्या ताकदीने फलंदाजी केली आहे. 68 धावा बनवल्या गेल्या आणि त्या डिफेन्स करत असताना चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली आहे कुंभारते संघाची. आपण पाहिलं असेल तर रोहित गरद असतील, त्यानंतर राकेश प्रभू असतील, साहिल उतेकर असेल. वा, फटका चांगला आहे, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी ताकदीचा वापर, चेंडू करेल हवाई सफर, षटकार, 6 धावा. सहा चेंडू आणि 6 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 36 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं खूप महत्वाचं राहणार आहे. आपण पहिला असाल ग्रुप ए मधून यंगस्टर कडापे संघ क्वालिफाय झाला, बी ग्रुप मधून कडापे सुपरस्टार संघ क्वालिफाय झाले, त्यानंतर ग्रुप सी मधून सोनारवाडी संघ क्वालिफाय झाला आणि त्यानंतर आजच्या डी ग्रुप मधून पाहायचं आहे पुनाडेवाडी की कुंभारते. निजामपूर विभागातील 3 संघ क्वालिफाय झाले. 4था संघ येईल का की एक नवीन संघ पाहायला मिळेल हे देखील पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे सध्याच्या घडीला. 6 चेंडू मध्ये 36 धावांची गरज असताना यावेळेस हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. एक धाव घेतली जाते, राहुलला स्ट्राईक वरती आणलं जाईल. एक औपचारिकता बाकी आहे या इनिंग मधील. 5 चेंडू मध्ये 35 धावा. 5 लिगल चेंडू फेकले ना तर कुंभारते संघ क्वालिफाय होऊ शकतो. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणं सुद्धा अपेक्षित आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेला, षटकार, सीमा रेखा पार, 6 धावा. तेज तर्रार गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेसचा निर्धाव चेंडू फेकला जातोय. कुंभारते संघ यावेळेस आपण ड्रायव्हिंग सीट वरती पाहतोय. निजामपूर विभागातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं, मागील 2 वर्षामध्ये खूप प्रभावित केला आहे या संघाने.
आणि आपण पाहतो या ठिकाणी RK चषक 2026 मध्ये दाखल झाले आणि सेमीफायनल मध्ये सुद्धा यावेळेस आपण दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातो आहे. अमित उतेकर याच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिली असाल तर आतापर्यंत धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 39, 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज अमित, शॉर्ट बॉल होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतो आहे. चेंडू जाईल फाईन लेग डोक्याच्या वरून, षटकार, 6 धावा. आपल्याला विनंती असेल की आपल्याला फास्ट खेळवायचं आहे, ते खेळवायचे ते सामने. श्री दत्तगुरु स्पोर्ट्स क्लब घरोशीवाडी यंगस्टर सुरत आयोजित गाव टू गाव ओपन आणि या सुरत फाईल एक